नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ते पाहणार आहोत। मग त्याआधी आपल्याला अपूर्णांक म्हणजे काय ते माहित असणं गरजेचं आहे। मग अपूर्णांक म्हणजे काय बघा, शब्दामध्येच दिलेलं आहे। अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्ण अधिक अंक, म्हणजे जो अंक अपूर्ण आहे त्याला आपण काय म्हणतो, अपूर्णांक म्हणतो। मग बघा आता इथे एक, हा 1 आहे, हा 2 आहे, 3 आहे, हा 4 आहे आणि हा 5 आहे। हे पूर्ण अंक आहेत। 1 पूर्ण आहे, 2 पण पूर्ण, 3 4 5 हे पूर्ण काय आहेत, हे पूर्णांक आहेत, म्हणजे ना पूर्णांक म्हणतात। आणि आता इथे बघा 1/2 हा अपूर्णांक आहे, म्हणजे पूर्ण 1 होतोय का नाही। 1/2 म्हणजे काय, आपण ज्याला अर्धा भाग म्हणतो, बरोबर आहे, अर्धा भाग। बघा या 2 भागापैकी 1 भाग, बघा या गोलाचे मी 2 भाग केले आणि हा त्यातला 1 भाग घेतला। एकूण भाग असतात तो खाली असतो। एकूण भाग किती होते, याचे 2 होते, त्याच्यापैकी 1 भाग रंगवलाय म्हणजे 1 भाग घेतलाय, मग त्याला आपण अर्धा म्हणतो, म्हणजेच 1/2 म्हणजे अर्धा, या पद्धतीने। आता बघा इथे 4 आणि 3, मग एक गोल आहे, त्याचे मी 4 भाग केले, त्याच्यापैकी मी 3 भाग घेतलेत। हा एक घेतला, हा दुसरा आणि हा तिसरा, मग 4 भागापैकी मी 3 भाग घेतला। मग हा तरी पूर्ण आहे का, नाही आहे, म्हणजे जो अंश आणि छेद या रूपामध्ये असतात जे अंक, त्याला आपण अपूर्णांक म्हणतो। म्हणजे जो अंक पूर्ण नाही त्याला आपण काय म्हणतो, अपूर्णांक म्हणतो, आणि जो अंक पूर्ण आहे त्याला आपण काय म्हणतो, पूर्णांक म्हणतो। मग हे कोणते अंक झाले, तर हे पूर्णांक झाले, पूर्ण अंक, नावातच त्याचा अर्थ आहे। आता या अपूर्णांकांची बेरीज कशी करायची, आपल्याला यांची बेरीज किती सोपी आहे बघा, 2 + 3 लगेच आपण म्हणतो 5, 3 आणि 4 7, पण यांची जर बेरीज करायला सांगितलं तर आपल्याला कन्फ्यूज होते की बापरे करायची कशी, हो की नाही। मग आपल्याला तेच बघायचं आहे। चला अपूर्णांकांची बेरीज बघूया, आपण उदाहरणं घेऊया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघा अपूर्णांकांची बेरीज, इथे आपण पहिलं उदाहरण घेऊया। मग इथे मी पहिलं उदाहरण घेतले, 2/5 अधिक 8/5। बघा हा वरचा अंश आहे आणि खालचा छेद आहे, पण आपण वाचताना काय म्हणतो, 2/5, 8/5। मग आता यांची आपण बेरीज करूया। मग आपल्याला माहिती आहे जर छेद समान असेल तर छेद काय तरच अंशांची बेरीज होते। हा पहिला नियम आहे, तो लक्षात ठेवायचा आहे। छेद समान आहे म्हणून मग मी छेद एकदाच इथे लिहून घेतला आणि अंशांची बेरीज, मग 2 अधिक 8। मग बघा 8 अधिक 2 किती झाले, हे 10, आणि हा खाली छेद किती आहे, 5। मग आपले उत्तर किती आले, 10/5। हे पण आपलं योग्य उत्तर आहे। आणि कधी कधी असं पण आपल्याला उत्तर देतात बघा, 10 आणि छेद हे 5 आहे, मग इथे भाग जातोय, 5 एके 5, 5 दुने 10, मग इथे 2/1 येते बघा, 2/1। मग आपल्याला माहिती आहे खाली जर 1 असेल तर काय डायरेक्ट 2 लिहिलं तरी चालतंय, पण आपले इथे उत्तर आपल्याला इथपर्यंत शिकायचं आहे। आपण एक दुसरं गणित घेऊया। आता इथे छेद समान होता म्हणून आपण लगेच त्यांची बेरीज केली। आता दुसरं एक उदाहरण घेऊया की ज्यावेळेस छेद समान नसतो, अशा वेळी आपण काय करायचं बघा। 3/8 अधिक 7/24। आता यांचा छेद समान आहे का, नाही आहे, मग जोपर्यंत छेद समान होत नाही तोपर्यंत आपण त्यांची बेरीज करू शकत नाही। बेरीज काय, वजाबाकी सुद्धा करू शकत नाही। आता इथे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बेरीज शिकतोय, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वजाबाकी शिकूया। मग आता आपल्याला आधी छेद समान करून घ्यायचं आहे। मग आपण आधी छेदाकडे बघूया। बघा 8 आहे आणि इथे 24 आहे, मग 8च्या पाड्यामध्ये 24 आहेत का, तर हो आहेत। मग बघा इथे मी आहे तसं लिहून घेते, इथे 3/8 अधिकचे इथे अधिक 7/24 आहे तसं लिहून घेतलं। आता 8च्या पाड्यामध्ये आपल्याला 24 आहेत, मग बघा 8×3=24, म्हणजे 8ला जर आपण 3 ने गुणलं तर 24 येतं। म्हणून मग काय करायचं, छेदामध्ये जर 3 ने गुणले तर अंशामध्ये सुद्धा 3 ने गुणून घ्यायचं। मग आता बघा इथे बरोबर चिन्ह करते, 3×9 छेद 8×3=24, अधिकचे इथे हे अधिक आणि 7/24, बघा इथे 7/24। आता बघा छेद समान झालेला आहे, मग काय करायचं, ज्यावेळेस छेद समान होतो त्यावेळेस आपण काय करायचं, छेद आहे तसा एकदाच लिहून घ्यायचं आहे आणि अंशांची बेरीज, मग 9 अधिक 7 बरोबर किती, 9 आणि 7 आपल्याला माहिती आहे 16 आणि छेद 24। मग आपलं उत्तर किती आले, 16/24, 16/24। याच्या पुढे जाऊन आपण एक स्टेप करू शकतो। हे तर आपलं उत्तर बरोबरच आहे, पण कधी कधी पर्यायांमध्ये हे उत्तर नसतं, मग इथे आता भाग जातोय तर भाग घालून घेऊया। बघा हे मी थोडंसं इथे घेते, 16/24 हे आपलं उत्तर आलंय। आता या संख्येने जर भाग जातो, कोणाने भाग जातोय तर 8ने भाग जातोय। मग बघा 8×2 = 16
8 त्रिक 24. मग आपल्या इथे उत्तर किती आलं 2/3. म्हणजे हेही उत्तर बरोबर आहे, हेही उत्तर बरोबर आहे. जेवढा आपल्याला पर्याय दिले असेल तेवढा आपण काय करायचं आहे, या पद्धतीने उत्तर काढायचं आहे. पुढचं उदाहरण घेऊया. बघा पहिलं गणित आपण काय घेतलं, छेद समान असणाऱ्या अपूर्णांकांची आपण बेरीज करून घेतली. आणि दुसरं गणित काय घेतलं की त्याच्या पाढ्यामध्ये म्हणजे छेद समान करण्यासाठी आपण काय केलं, याच्या पाढ्यामध्ये 24 होते म्हणून मग याला फक्त गुणून घेतलं, हे गणित घेतलं. आता इथे काय करायचं आहे बघा, दोनही छेद वेगवेगळे आहेत. आता बघा छेद समान होतात का बघा, 5च्या पाढ्यामध्ये 2 आहेत का, तर नाही आहेत. आणि 2च्या पाढ्यामध्ये 5 आहेत का, नाही आहेत. मग अशा वेळी काय करायचं तर बघा, या अशा वेळी 4/5 आहे तसं लिहून घ्यायचं, अधिक 3/2 हे सुद्धा मी आहे तसं लिहून घेतलं. मग अशा वेळी या दोघांना दुसऱ्याच्या छेदाने, म्हणजे दुसऱ्याचा छेद कोण आहे 2 आहे, म्हणजे इथे अंशाला पण 2 ने गुणायचं आणि छेदाला पण 2 ने गुणायचं. आणि या अपूर्णांकाला दुसराचा छेद म्हणजे कोणता, तर हा 5 ने गुणायचं. मग इथे गुणिले 5 आणि इथे खाली छेदामध्ये सुद्धा गुणिले 5. मग आता बघा 4 दुने इथे बरोबर चिन्ह देते, 4 दुने 8 आणि 5 दुने 10. अधिकचे इथे अधिक लिहून घेऊया, 3×5 15 आणि हे 2×5 10. बघा बरं आता आपला छेद कसं झालंय, समान झालंय. काय केलं आपण, 5च्या पाढ्यामध्ये 2 नव्हते आणि 2च्या पाढ्यामध्ये 5 नव्हते. मग आपण काय केलंय, 4/5 या अपूर्णांकाला दुसऱ्याचा छेद म्हणजे कोण आहे, याचा छेद कोण आहे 2 आहे, म्हणजे या दोघांना 2 ने गुणून घेतलं. आणि 3/2 या अपूर्णांकाला आपण या दुसऱ्याच्या म्हणजे पुढचा जो छेद आहे त्या छेदाने गुणलं, म्हणजे 5 ने गुणलं या पद्धतीनं. मग आपलं उत्तर किती आलं, तर छेद समान झाले. मग छेद समान होतो त्यावेळेस आपण काय करतो, अंशांची बेरीज करतो. मग छेद एकदाच लिहून घ्यायचा, 8 अधिक 15. 8 अधिक 15 किती होता 23. मग आपलं उत्तर किती आले 23/10. इथे काही भाग जातोय का नाही, मग इथेच आपलं उत्तर काय करायचं आहे, पूर्ण झालेलं आहे. म्हणून आपलं बघा या पद्धतीने आपण ही 3 प्रकारची गणितं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेली आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल, यातले स्टेप नक्कीच आवडले असतील. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.